वाहतूक, भौतिकशास्त्र केवढे मोठे शब्द आहेत नाही का? पण हेच मोठे विषय लहान मुलांना कसे समजावून सांगायचे, कधी विचार केलाय का? आज आपण आधारशिला नावाच्या एका अभ्यासक्रमात डोकावून बघणार आहोत, जो हे काम इतक्या कल्पकतेने करतो की कमालच. चला तर मग बघूया 18व्या आठवड्यात नेमकी काय जादू घडते. आणि हेच तर खरं आव्हान आहे नाही का? म्हणजे बघा, एखादी गोष्ट पाण्यावर तरंगते किंवा विमान आणि होडी यात काय फरक आहे, ह्या गोष्टी लहान मुलांना फक्त समजतील अशा नाही, तर त्यांना त्या रोमांचक कशा वाटतील, हा अभ्यासक्रम बरोबर हेच साधतो. ठीक आहे. तर या आठवड्यात काय काय घडतंय ते आपण या 6 टप्प्यांमध्ये बघणार आहोत. आकाशातल्या सफरीपासनं ते समुद्रातल्या प्रवासापर्यंत आणि बरंच काही. चला मग सुरू करूया. तर आपला प्रवास सुरू होतोय या 18व्या आठवड्यापासून. आणि याचं मुख्य उद्दिष्ट काय आहे, तर मुलांना प्रवासाची 3 मुख्य क्षेत्र समजावून सांगणं: जमीन, पाणी आणि हवा. आणि हाच पाया आहे पुढे घडणाऱ्या सगळ्या गोष्टींचा. चला, आठवड्याची सुरुवात होते सोमवारी आणि आपण थेट आकाशात झेप घेणार आहोत. इथे मुलांना हवाई प्रवासाची ओळख करून दिली जाते. पण थांबा, कुठल्याही लेक्चरमधून नाही, तर थेट अनुभवातून, कृतीमधून. आणि हे फक्त खेळ नाहीयेत बरं का. जरा या पायऱ्या बघा. मुलं स्वतः विमान बनतात, विमानाबद्दल गाणी म्हणतात आणि मग स्वतः कागदाचा विमान तयार करतात. याला म्हणतात बहुसंवेदी शिक्षण. म्हणजे काय, तर त्यांचं शरीर, त्यांचा आवाज आणि त्यांचं मन सगळं काही यात गुंतं. आणि त्यामुळेच विमानाची संकल्पना त्यांच्यासाठी एकदम खरीखुरी होऊन जाते. आणि इथूनच एक जबरदस्त उडी घेतली जाते. म्हणजे बघा, नुसतं विमानासारखं धावण्याच्या खेळातून मुलं थेट एका वैज्ञानिक प्रश्नाकडे येतात. विमान आणि पक्षी यांच्यात नेमका फरक काय आहे? ही गोष्ट त्यांना निरीक्षण करायला, तुलना करायला आणि गोष्टी वेगळ्या करायला शिकवते. आणि हीच तर चिकित्सक विचारसरणीची पहिली पायरी आहे. सोमवारी आकाशात सफर केल्यानंतर मंगळवारी आपण थेट पाण्यात उडी मारतो. चला तर मग बघूया, हा अभ्यासक्रम हवाई प्रवासावरून सागरी प्रवासाकडे कसा वळतो आणि एका नवीन वाहनासोबतच एका नवीन वैज्ञानिक संकल्पनेची ओळख कशी करून देतो. आता हे बघा, किती हुशारीने केलंय. 5 वर्षांच्या मुलाला भौतिकशास्त्र कसे शिकवणार? काही सूत्र देऊन? नाही. तुम्ही फक्त त्यांना पाण्याच्या टबमध्ये एक कागदी होडी तरंगताना दाखवता. आणि तरंगणे ही संकल्पना त्यांच्यासाठी लगेचच स्पर्शाने कळणारी आणि कायम लक्षात राहणारी बनते. बरं, होडी तरंगते हे तर कळलं. पण ती स्वतःहून पुढे जाते का? नाही. आणि हाच छोटासा विचार मुलांना एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातो. वाहतूक काय आहे, यावरून ती कोण चालवतं याकडे त्यांचं लक्ष वेधलं जातं. आता आठवड्याच्या मध्यापर्यंत आलो आहोत आणि आता हा अभ्यासक्रम सोमवार आणि मंगळवारच्या पायावर एक नवी इमारत बांधायला सुरुवात करतो. म्हणजे काय, तर विमान आणि होडी यांसारख्या ठोस उदाहरणांचा वापर करून मुलांना वर्गीकरण आणि तुलना यांसारखी अधिक मोठी कौशल्य शिकवली जातात. आता ही सारणी दिसायला खूप सोपी आहे, पण हा एका मोठ्या बौद्धिक टप्प्याचा पुरावा आहे. गुरुवारी मुलं त्यांनी जे काही शिकलेत ते सगळं एकत्र जोडायला शिकतात. म्हणजे कोणतं वाहन कुठे चालतं यावरून त्याचं वर्गीकरण करतात. हे त्यांच्या मनात जगाचं एक चित्र तयार करण्याच्या दिशेने टाकलेलं एक खूप महत्त्वाचं पाऊल आहे. आणि बुधवारी विषय येतो वेगाचा. पण एक गोष्ट लक्षात घ्या, इथे कुठेही आकडे नाहीयेत. किलोमीटर प्रति तास असं काहीही नाहीये. त्याऐवजी काय आहे, तर एक सहज समजण्यासारखा क्रम. हळू चालणाऱ्या बैलगाडीपासून ते अगदी वेगाने जाणाऱ्या विमानापर्यंत. याला म्हणतात मुलांच्या पातळीवर येऊन त्यांना शिकवणं. आता येतो शुक्रवार आणि हा तो दिवस आहे जेव्हा हे सगळं शिक्षण मुलांच्या खऱ्याखोऱ्या जगाशी जोडलं जातं. आता लक्ष वाहनांकडून त्यामागे असणाऱ्या माणसांकडे आणि आपली वाहतूक व्यवस्था सुरक्षित ठेवणाऱ्या नियमांकडे वळवलं जातं. आणि इथे वाहतुकीला एक मानवी चेहरा मिळतो. जेव्हा विमान पायलटशी आणि जहाज कॅप्टनशी जोडलं जातं, तेव्हा मुलांना कळतं की ह्या यंत्रांच्या मागे माणसं आहेत. आणि हेच त्यांच्यासाठी भविष्याची स्वप्न पाहण्याचं एक दार उघडतं. कुणास ठाऊक, कदाचित त्यांनाही एक दिवस पायलट व्हायचं असेल. आणि हो, सुरक्षितता हा काही नंतर येणारा विषय नाहीये, तो ह्या आठवड्याच्या संकल्पनेतच विणलेला आहे. हा एक साधा नियम की बसमधून हात बाहेर काढू नका, हा खरं तर एक आयुष्य वाचवणारा धडा आहे. आणि तो अशा संदर्भात दिला जातो की मुलांना तो अगदी सहज समजतो.
आणि सगळ्यात शेवटी आपण हे बघतो की हे शिक्षण फक्त शाळेच्या वर्गापुरतं मर्यादित नाही. हा अभ्यासक्रम थेट घरापर्यंत पोहोचतो. तो पालकांना या शैक्षणिक प्रवासात एक भागीदार बनवतो आणि आठवड्याभरात मुलं जे काही शिकली आहेत ते आणखी पक्क करतो. या अभ्यासक्रमाचा सर्वांगीण दृष्टिकोन कसा आहे याचं हे एक अगदी उत्तम उदाहरण आहे. होडी वल्लवण्याचं गाणं म्हणजे फक्त गाणं नाही, तर इथे टीप दिली आहे की वल्लवण्याची कृती हा एक उत्तम व्यायामही आहे. म्हणजे बघा, शिक्षण शारीरिक आहे, मानसिक आहे आणि मनोरंजक सुद्धा, सगळं एकाच वेळी. आणि इथे आपल्याला पालकांना सामील करून घेण्याची ताकद दिसते. एकत्र कागदी विमान बनवणं किंवा अगदी अंघोळीच्या वेळी कोणती वस्तू तरंगते आणि कोणती बुडते हे पाहणं, यांसारख्या सोप्या गोष्टींमधून हा कार्यक्रम रोजच्या साध्या क्षणांना शिकण्याच्या संधींमध्ये बदलून टाकतो. तर या एका अद्भुत शैक्षणिक आठवड्याचा आढावा घेताना शेवटी एकच विचार मनात येतो. जेव्हा शिकणं हे ओझं न वाटता एक आनंद बनतं, तेव्हा मुलं काय साध्य करू शकतात, याला खरंच काय मर्यादा असू शकतात का?